कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरे हरे राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण हरी नित्यवदेदो वैखरी वैखरी नित्यवदेदो वदेदो वैखरी नित्यवदेदो नित्यवदेदो नित्य नित्यवदेदो वैखरी तयापासी नुरे पाप नुरे पाप तयापासी नुरे पाप तयापासी नुरे पाप नुरे पाप तयापासी नुरे पाप तयापासी नुरे पाप
ताप जाय जाय त्रिविध हा ताप जाय त्रिविध हा ताप त्रिविध हाताप त्रिविध जाय त्रिविध हाताप जाय जाय त्रिविध हाताप त्रिविध तया पासिन रे पाप पाप तया पासिन रे पाप तया पासिन रे पाप नुरे पाप तया पासिन रे पाप पासिन रे पाप त्रिविध
विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम धन्यात भगवान महाराज भगवान भगवान गुरुवर्य माधव मामा महाराज गुरुवर्य मोतीराम महाराज पार्वती पती शिवाराम हरी राम कृष्ण हरी नित्यवदे जो वैखरी तया पाशी नुरे पाप लाये त्रिविध तो ताप नाम तेचे परब्रह्म जपयज्ञ तो परम तया पाशे नुरे पाप लाये त्रिविध तो ताप एका जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा तया पाशे नुरे पाप लाये त्रिविध तो ताप मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका तारदही आपुली चौफाळून या भरी वरी बैसू पावली श्रीगुरूंची ज्यांचे केले स्मरण होई सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी राम कृष्ण हरी नित्यवदी जो वैखरी तयापाशी नुरे पाप लाय त्रिविध होतो ताप विढाला विठाला ते कूलर बंदच करू आपण त्या आवाजानं काहीच कळना स्वरामध्ये बंद करा सगळे कूलर ते एकदा ते गर्दा झाला जास्त येणार कारण ते स्वर बी कळा ना कोण काय म्हणलं तसं आता ठीक आहे गरमीमुळे ठीक आहे पण ते आपलं दुकान बंद होईल त्याच्यामुळे म्हणलं आपलं दुकान बंद होईल आपलं त्याच्यामुळे सगळंच बंद करा पुन्हा चालू करू आज मला बरोबर 10ला चालू करू आपण ते त्याची काहीच अडचण नाही विठाला 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 विश्वातील सर्वश्रेष्ठ माध्यम हे जगातील बंद केलं नाही अजून ते कूलर बंद करा की माऊली ते सगळेच बंद करा नको ते कोणतं आता आम्हाला वारं मिळणं तुम्हाला काय कामाचं ते आहे का नाही येणं कारणच दुसऱ्याची वावर नीट करायची आपण काय गरज आहे त्या कुठं नेऊन या जगातील पृथ्वी तलावरील सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र हे बऱ्याच लोकांना ज्ञात नाही मलाही ज्ञात नव्हतं पण खरंच साधूच त्याला म्हणायचं अशा अनेक स्थळं जगाला माहिती करून देतात त्याला काय म्हणायचं साधू
गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी आणि खरोखर वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर आणि माझा अथांग त्यांच्यावर प्रेम आहे गुरुवर्य नाना आपले झोलकर नाना. आणि नानाने असं एक काम करतात महाराज जी जगाला माहीत नसेल ते माहीत करतात महाराज. ते आमची जगमित्र नागा महाराजांचं कुणालाच माहीत नव्हतं विठ्ठल टिकडी. त्यांनी लॉकडाऊनमध्ये तयार केलं सगळं भांडवल. ते आता हे गहिनीनाथ महाराजाचं सुद्धा महाराज, कारण जेवढा आपला वारकरी संप्रदाय सगळ्या संप्रदायाचं मूळ स्थान आहे महाराज. जिथून संप्रदायाला सुरुवात आहे ते स्थान म्हणजे हे उगमस्थान आहे आणि त्या स्थानापासून आपण वंचित आहेत महाराज. पण नानाचे लाख उपकार आपल्यावर की त्यांनी हे स्थान आपल्याला तरी दाखवून. तुम्ही इथले असं तुम्हाला काही त्याचं विशेष माहितीच आहे तुम्हाला, पण ज्याला माहीत नाही गहिनीनाथ भगवान म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि योगी साधू महाराज. योगामध्ये 2 प्रकार, योगी आणि एक दुसरे हटयोगी. तर हटयोग्यामधले हे होते महाराज गहिनीनाथ महाराज. कारण योगी सरळ मार्गानंच, पण हटयोगी मात्र एकदा असं एकदा तसंच बसणार महाराज. त्याला म्हणायचं हटयोगी. आणि हटयोग्याचे शिरोमणी म्हणजे गहिनीनाथ बाबा. विठाला विठाला नाना जिथं जातील तिथं पब्लिक असते महाराज. हे विशेष आहे. त्यांनी डोंगरावरही जाऊ दे. एखाद्याला काय असतं महाराज की त्यांना सध्या सगळंच प्रसन्न आहे. सरस्वती प्रसन्न आहे, लक्ष्मी प्रसन्न आहे. बरोबर आहे. त्यांनी एकदा ते मंडपच तयार करून टाकलं 21 दिवसामध्ये. ह्याला म्हणायचं लक्ष्मी प्रसन्न. आणि एवढा समाज एकत्रित ह्याला म्हणायचं सरस्वती प्रसन्न. आपल्याला दोन्ही प्रसन्न नाही, सरस्वती नाही आणि लक्ष्मी तर नाहीच नाही. कंगाल बजरंगबली आपण सगळ्यात. पण नाना म्हणजे दोन्ही बाजूनं परिपक्व महाराज. ते निक्के साधू आहेत महाराज. विठाला विठाला भगवान गहिनीनाथ बाबाच्या दरबारामध्ये मला नवल वाटलं. म्हणलं नाना गहिनीनाथ महाराज म्हणजे हा महाराज लय मोठं स्थान आहे ते. खरंच आल्याबरोबर महाराज एक चैतन्य महाराज तिथं महाराज. प्रत्येक मी खानदानी नाथपंथी मी स्वतः, त्याच्यामुळे मला त्यांचं आकर्षण जास्त आहे. विठाला विठाला एवढं मोठं जे स्थान आहे. तुम्ही समजलं सर्व गुणिया नागदी गंधर्वासारखे गायनाचार्य तुमचं वर्णन करावं तेवढं थोडंच बाबा. खूप गोड गातात तुम्ही महाराज, तुम्ही सर्वजण. आणि विशेष म्हणजे आपला भाग म्हणजे महाराज खरंच गायकाचा वादकाची उभी खाण आहे महाराज. आणि पाठांतर बी त्यात दर्जाचं महाराज. बरं काही ठिकाणी काय बरं देवबिलिकाला खरे महाराज. एखाद्याला स्वर देईल पण पाठांतर देणार नाही. एखाद्याला पाठांतर देईल पण स्वर देणार नाही. स्वर असा देईल गंधर्वाची खाणच, पण सुंदर ते ध्यानसुद्धा लिहून घ्यावं लागतं महाराज. ही दुर्दैव म्हणायचं. पण आपल्याकडं कसं आहे पाठांतर बी तेवढंच आहे आणि स्वर बी त्यात दर्जाचा महाराज. त्यानं भाषणामध्ये. आणि पंडित बाबा म्हणजे खरंच बाबा गोड वाचेल होते महाराज. कारण मला काही त्याच्यातलं काही गाजरं कळत नाही तेवढंच खरं महाराज. मला नाही यातली अक्कल काही. आणि मी कधी म्हणतो कधी मी माझे 2-3 पथ्य पाळलेत बाबा गोविंद बाबा. मी कधीच गायकांना वादक ते तुमचा कमी झाला जास्त ते आपल्या डोक्यातच नसतं. ते आपलं ते गट्टावडी सरकाव ते तिकडून खाली हान तिकडून हान ते हाणायचं हानतीत काय हाणायचे ते. मी म्हणलं तुम्ही तुम्ही तुमची ड्युटी का ते ठोकाय तयारच होते त्यांना. आता ज्या आरती उभं त्या ते आहे असल्याशिवाय उभा राहिलेत का आता. पण आपण विनाकारण वजन टाकण्याच्या नादामध्ये आपलं वजन संपतं. विठाल विठाल कारण आमचे गुरु महाराज या महाराष्ट्रातील निकी वाजवणारे गुरुनाम गुरुवर्य आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय मृदंगाचे महामेरू मृदंगाचे राजे स्वानचुकनवशी ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज. हे आमचे गुरु महाराज. त्यांनी मला पहिल्यांदा आळंदीत नेलं मला 1970ला. आणि निक्या वाजवणारा जवळपास मी 20 वर्ष राहिलो. पण आपल्याला जमलं नाही. आपलं प्रयत्न मी कमी केला नाही महाराज. मी ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. 2 वर्ष मृदंग शिकाय होतो. 2 बोलं झाले 2 वर्षामध्ये. कसा तरी धागीनता कसा तरी वाचला ते. आणि गीता घे गीता ह्याच्या पलीकडे गाडी सरकरी नाही महाराज आपली. मग महाराज म्हणले बावळटेस काय म्हणले. म्हणलं महाराज लय अवघड येऊ म्हणलं ते. म्हणले गायन शिक. मग गायन शिकलो 5 वर्ष. मग गोविंदबासारख्याकडं 5 वर्षानंतर तेच आमच्या वडिलाला म्हणले याला घरी नाही. आमचे वडील म्हणले शिकलं का ते काय शिकतं म्हणजे त्याच्या नात्यानं माझं विसरलं सगळं आता.
इतका अवघड आहे. मी कशामुळे एवढं सांगायलो बाबा, लोक गायकवादाकडे नाव ठेवत होतो महाराज. इतके गैरती लोक येत नाही काही, काय महाराज गायक नसतं हॅक, तू ये ना इकडे हॅ करायला. इथं आल्यावर कळतं काय लागतंय ते महाराज. उगं मोकार बोलायचा नाद लागला. आपल्यालाही बोलतात, मला बी राग येतो माऊली, पण ते 10-5 रुपयामुळं ऐकून घेत असतो मी नकार. मला बी त्यांची चिड येते, पण काय करावं बरं, दुसरा धंदा नाही ना त्याच्यामुळे ऐकून घ्यावं. नीट बोल. मला तर इतकं टाकून बोलतेच काय ना महाराज, जेवताना नीट बोलत नाही. देवा शपथ महाराज, गोविंद बाबा देवा शपथ महाराज, इतकं एक जण मला जीव वाढायले आणि अर्ध जेवण झाल्यावर बायकोला म्हणतंय, हे अनाल चपाती आल वाढ महाराजाला. मिळत नसता ह्या लोकायला कुठं. अरे तो काय भिकार चोट समजायला का काय समजायला, काय फुगी रावला देत महाराजा येणार. कारण काही बोलतात महाराज, मोकार बोलतात. त्याचं कारण आहे जीव वाढलंय त्यानं, जीव घातलंय त्यानं. आणि बाहेर बशीर मला सोप्यावर त्यानं जीव घातलंय आणि तेच मला म्हणतं जय रे महाराज. म्हणजे जय रे जेवण झालं ना, त्यानं जीव वाढलं. म्हणलं हो झालं ना जेवण. पोटभर जेवलात का? आता दुसरीकडं कसं कमी जेवलं माणूस. आणि खानदानी जोगी मी, काही इतर नाहीत. म्हणलं भरपूर जेवलं. स्वयंपाक कसं काय होता? आता काय सांगावं त्याला. म्हणलं चांगला होता की. घरी पण असतंय का असं? घरी का गाजरे गवत खातोत का? म्हणलं होय ना. हां पांढर शंक्या काय बोलते ह्याच्यामुळे तुम्हाला सांगायला. पण मी म्हणतो तुम्हाला बोल वाटलं तर बोला जा, पण नीट बोला जा. आणि गुणवानाच्या नादी लागत जाऊ नका, हे सांगत असतो मी. विठाल विठाल एक गुणवान तयार व्हायला महाराज 40-40 वर्षाचा कालखंड जातो. तेव्हा एक गुणवान तयार होतो. 30-40 वर्षाचा काल जातो महाराज. तेव्हा एक काय करतो गुणवान तयार. आणि एवढ्या गुणवानाला आपण सहज टाकून बोलत असाल तर काय मला येण्याची इच्छा होईल की त्यांची परत या ठिकाणी. त्याने आणि महाराज म्हणून गुणवानाचा आदर करी जा, गायकवादकाची किंमत करी जा महाराज. त्यांना बोलण्याचा प्रयत्न करीत, त्यांच्या पद्धतीने बोलतात ते काय बोलायची. आपण आपल्या पद्धतीने दुकान चढवी जा. विठाल विठाल. 3 गोष्टी पथ्य पाळणे. ह्यांना काही बोलत नाही, तुम्हाला काही बोलणार नाही. तुम्ही आलात हेच उपकार आहेत. मी शेवटपर्यंत तुम्हाला कने टाळ्या वाजवा म्हणणार नाही. काही काही महाराजाला आहे ना, टाळ्या वाजवा जातील उठून, हे मग कळलं तुम्हाला काय. आलेत बसलेत बसू दे ना रे, तुझं काय डोसकं उठायला येईना. कारण टाळ्या वाजवा बसलेत बरं, हात वरी करा. तुझा म्हणलं म्हणपायच्या वरी. माझ्याच मागे एक महाराज लागला हात वरी करा म्हणून. मग माझा हात वरी होत नाही महाराज. मी 2-3दा मोटरसायकलवरून पडलोय. तेव्हापासून ह्याला मार लागला, देवाशपथ मार लागला. तेव्हापासून माझा हात फक्त पैसे घेण्यापुरता एवढाच होतोय महाराज, वरी जात नाही जास्त म्हणून सांगायला लागलो मी. आणि ते म्हणते हात वरी करा. तेव्हापासून हात वरी नाही, खाली नाही, मांडी सुद्धा घाला म्हणत नाही मी. तुमच्या गुडघ्याला जर त्रास असेल तर पाय माझ्याकडे लांबवा. प्रत्येकाला त्रास आहे महाराज. कुठं बी घरी गेलं का नाही कुणी म्हणतंय महाराज गुडघ्याच्या वाटे गेल्या, बघून टाक मध्ये. आता मग आता मी तर माझ्याकडे का वेगळ्या वाटे आहेत का? मला बी 2च वाटे आहेत ना. आता मी कुठले आणून देऊ तुम्हाला आता वाटे? आता हे आमचा धंदा आहे होय महाराज लोकायचा आपला. कुणी बी येतो डोस केला थानी नका काही महाराज पैसाच पुरा नाही. पैसा पुरा नाही. मी काय करू? बघ धंदा कर ना दुसरा काहीतरी. मी काय करू आता? पिराचंच पिराला पडलं मशीद म्हणती मला रंगवा. माझाच मला वळी मला लागाना. आणि हे म्हणते पैसा पुराना. आणि महाराज घरात मेळ लागाना, आमचा बी नाही. तुमचा वेळा बी येत आलो का? बघा तुमचं काय असेल धंदा आपला. हे आमचा धंदा नाही महाराज. आता बघा तुम्ही, आता पावसाळा सुरू झाला का नाही, ते सुरूच होती कॅसेट. बघा पाऊस जरा लांबला, ए महाराज बघा भाषा वाघाची. महाराज काय? अरे पाऊस. ते काय माझा मावस भाऊ आहे का? नाही पावसाचा माझा बाप काय पाटबंधारी खात्यात आहे का काय?
मला तरी का बरं तुम्हाला कळतंय का पावसाचं ह्यांना कळत नाही म्हणजे ते कुणाला कळतंय हे आपल्याला कळत असतं म्हणून काही कोणाला विचारू नका. आता हे तरी बंद झालं, आता नवीन कॅसेट आता एक कुठे घरी गेलं महाराज आपल्या पोराला पोरगी बघा. आता माझ्याकडे पोरीचा छापखाना आहे का काय, मग कुठली देऊ आम्हाला ह्यांना कुठं डोसक्याला दान करा पोरगी आणा काय. पोरी आहे तो पोरी नाहीत असं नाही बालासाहेब, पोरी कमीत का काय पण गाबडी धड नाहीत म्हणून सांगायला लागलो मी. आणि पहिलं पोरीच्या बापाला ताण दिलाय महाराज. माऊली खरं आहे का नाही, तुम्ही आजोबासारखे पुरीच्या बापाला इतके ताण द्यायचे महाराज. 1970ला सगळे नवरदेव रुसायचे पारावर. 70ला मागणी एकच, घड्याळ आणि रिडू. 2 मागण्या होत्या त्या काळात. पारावर नवरदेव आला, घ्या कपडे, अरे घ्या ना पांढऱ्या, घेणार नाही ते आहेत. आणि लग्नात 2 माणसं अति नंबरी, सोयरीक जमीनदार आणि नवरदेवाचा मामा. अति लबाड प्राणी दोन्ही. सोयरीक जमीनदारा भांडणात थांबणार नाही आणि नवरदेवाचा मामा दिवसभर मंडपात बसल, पण नवरदेवाच्या आधी कोण्या आंब्याखाली गांजा फुकीत बसल. ते बामन चला नवरदेवाचे मामा, हे याड्या बाबडी खाली लय डोक्याला ताण. विठ्ठल विठ्ठल मला मागायचं का, आमचे लटपटी बाबा सांग तुम्हाला मागायचंय का, मागा तिथं मागा म्हणायचे, मागा माऊलीकडे जा म्हणायचे. उग आमच्या सारख्याला मागून काय फायदा होणार, मागायचंच असेल ज्याच्यात ताकद आहे त्याला मागा, देण्याची ताकद आहे त्याला. इथं हम भी नकटे तुम भी नकटे, सब नकटों का मेला, ये काया नाक वाला व ऊन का चला. कुणी कुणाला मागायचं तर तिथं जा गहिनीनाथ बाबा पैसे मागा, ती द्यायल्याशिवाय आमच्यासारख्या भांगार लोक. आम्ही महाराज आहे, संत वेगळे महाराज वेगळे. ते नाना संत आहेत, झोलकर नाना ओरिजिनल संत आहेत, गॅरंटी सांगतो. मी महाराज आहे. महाराजामध्ये संतात फरक काय, संत जे म्हणतात ते घडतं आणि आम्ही जे म्हणतात त्याच्या उलटं होतं महाराज, म्हणून आम्ही महाराज आहेत. मग त्याच्यामुळे मी आशीर्वाद देणं बंद केलं आहे सध्या. मी गेल्या वर्षी आशीर्वाद दिलं तर एक जणाला, ते 100 रुपये देऊन पाया पडलं होतं, म्हणलं आशीर्वाद जा कल्याण होईल. तर ह्या वर्षी आलं 10 रुपये देऊन पाया पडला. आता म्हणलं कसं काय बरं आहे का आता, हो म्हणलं महाराज तुमच्या आशीर्वादाने 2 एकर इकला आतापर्यंत आपण. आशीर्वाद आमच्यासारख्याच आशीर्वाद होता. भांगार लोक ते नानाचा घ्यायचा आशीर्वाद महाराज, तिथं सगळं फल आहे. उगं कुणाच्या नादी लागू नका महाराज, बाकी सगळे महाराज आहेत, नाना संत आहेत. विठाल विठाल ताकद असते महाराज, त्याचं कारण सांगतो मला. म्हणून संत जे काय करतात, आपल्याला सोप्यातला सोपा पर्व. ते गुरुवर्य स्वानंद सुखनवशी मारुतराव महाराज सांगायचे दस्तापूरकर, त्यांनी कीर्तन त्यांचं वाक्य स्पेशल असायचे. त्यांनी म्हणायचे जे अवघड अभंगातलं सोपं करून सांगतं त्याला वारकरी कीर्तन म्हणायचं म्हणले, आणि जे सोप्या अभंगातलं अवघड करतं त्याला म्हणायचं शास्त्रीचं कीर्तन म्हणायचे. ते महाराज जे सोपं आहे त्याला अवघडात घेऊन जाणार, अवघडात घेऊन येड्या बाबडीने फिरणार दिवसभर रात्रभर तिकडं. आणि जे अवघडात अवघड आहे पण वारकऱ्याला सोपं करून सांगणार त्याला वारकरी कीर्तन म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल आपल्याला साधू संतांनी सोपा मार्ग काढला महाराज. कारण सध्या कलियुग आहे, नामचिंतन जे काढलंय साधू संतांनी त्याचं कारण एक. कारण साधू संतांनी विचार केला आता सध्या कुठलीच साधना, ज्ञान मार्ग चालत नाही, कर्म मार्ग चालत नाही, योग मार्ग सुद्धा चालत. कारण का अवघ्या वाटा झाल्या क्षण, अवघ्या वाटा झाल्या क्षण, कलीन घडी साधन, कलीन घडी साधन, कलीन घडी साधन, उचित विधी विधान, उचित विधी विधान, घडी सर्वथा,
सर्वथा हे भक्तिपंग बहु जोमा भक्तिपंग बहु जोमा भक्तिपंग बहु जोमा भक्तिपंग बहु जोमा कलील घडे साधन कलील घडे साधन सध्या कलियुग आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन. महाराज म्हणले आता कलियुग आहे. कलियुगामध्ये आता इतर साधनं चालणार नाहीत असं नाही, पण सध्या ते आपल्या शरीराला पोषक नाहीत. का? कलियुग आहे. लोकाला वेळ कमी आहे, अजिबात वेळ राहिलेला नाही. पहिलं गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी विठ्ठल प्रसादजी, गुरुवर्य स्वानंद मारुतराव महाराज ही जवळपास 4 तास 5 तास कीर्तन करायचे. 4 तासाच्या खाली कधीच कीर्तन त्यांचं नाही. तरी ते म्हणायचे अजून राहिलंच बरं का थोडं म्हणायचे. आता एवढं झाल्यावर सुद्धा आता 4 तासाचं कीर्तन 2 तासावर आणलंय. आता मी तर 1.25-2 तासातच संपतो जिकडं तिकडं. तरी मला फेटा बांधतानाच एक जण म्हणलं, महाराज कीर्तन कावा सुटल. म्हणलं सुरू तर होऊ द्या ना अगोदर. आता किती घाई लोकाला, म्हणून तर जेवायला सुद्धा घाई ह्या लोकांना. तरी आता फक्त सप्त्यामुळंच पंक्ती येतात, लग्नात तर पंक्तीच राहिल्या नाहीत. मस्त जेवणाचं नाव निघाले, मस्त हातामध्ये ताट घ्यायचं आणि भीक मागायची आपली. चपाती वाडा, भात वाडा, शुद्ध भिकार चोटाचं लक्ष नाही ते. पण नाव लय भारी त्याचं, बफे. नाव गोंडच दिले त्याला, बफे. भीक मागून खा. पंक्तीची जेवण का बंद झाली? आपण गुन्हानं जेवणात म्हणून. कारण का व्हायले चपाती वाढूसर भात खाऊन टाकायलेत, वाढवत देणार कोणी काय. त्याच्यामुळे पंक्तीच बंद करून टाकली. आता तेवढं सप्ताह म्हणणंच चालेल, बाकी काही राहिलेलं नाही. कलियुग आहे, लोकाला वेळ कमी आहे. आणि कमी वेळामधलं माध्यम भजनसुद्धा माध्यम आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, तुका मनी येते भजन प्रमाण. भजनामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. संगीत भजन एक, माध्यम वेगळे. संगीत है शक्ती हर घट में बसे राम, रोगी को रागिनी सुनावे तो रोगी को मिले आराम. जर आजारी माणसाला एखादा राग गाऊन दाखवला तर बगर औषधाचा तो दुरुस्त होईल. संगीत भजनातली ताकद आहे. पण संगीत भजनाला आचारसंहिता आहे. बरेच जणांना काय आवडतं, संगीत भजनाला 2च गुण लागतात असं बरेच जण म्हणतात. पण संगीत शास्त्रानं वर्णन केलंय, संगीत भजनासाठी 6 गुण लागतात. सुस्वरम सुरसंचैव सुरागम मधुराक्षरम सालंकार सप्रमाणम षडविध गीतलक्षणम. 6 गुण लागतात 6 गायनासाठी. पहिलं काय पाहिजे? स्वर.
आता का तुमचं गोड वाटतं का नाही? तुम्ही सुद्धा रुपावळी गोड मस्त हे राम हे राम गोड वाटतंय मस्त. काय भलती येडे हरी घरी तिकडं धंदा बघा डोसक्याला ताण येणार कारण कोणालाही गोड वाक्य त्यांचं भोळा भाऊ नांगरटीत. इथं अजिबात असला तर भोळा मान भिव नाही, इथं ताल स्वर असला तरच आहे. गवाळ कारखाना अजिबात इथं काय नाते आमचा ते युबाई गळ्याला मिठी मार तिकडं. इथं डोसक्याला ताणच करू नको, इथं ताल स्वर आहे का झाला म्हणजे काय झालं. इथं ताल स्वर असेल त्याच मारा सुस्वरम. आणि ते गात असताना सुरसन रसभरीत असावं महाराज, रसभरीत. मग काही काही गीत गाणेच आहेत महाराज, त्या गाण्यानं अक्षरच आहेत त्या गाण्यामध्ये. पण चल चल ते सांग गरज नाही पण सांगतो चल. आणि काही एवढे अक्षर काही मोठे नाहीत, सरळ अक्षर आहेत. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी ह्याच्या पलीकडे काही. पण तेच अक्षर असे जर म्हणले तर एवढं वजन पडणार. पण त्याच अक्षराने सारंग रागाची जोड केली त्या अक्षराने. हा 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 आज त्या अक्षरानं राग ओळखला जातो. भातुकलीच्या खेळामधली राजानी राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरतेची कहाणी. फक्त सात कुणाची केली त्या सारंग रागाची. त्या सारंग रागामुळे त्या अक्षराला तेवढी किंमत आली महाराज. ही त्या रागाची काय आहे ताकद आहे. सुरसन सुराग राग सुद्धा ज्या काळात जोगायचा. आमच्याकडे एक जण भैरवीच बसली होती, ते भैरवीचा स्पेशालिस्ट. कुठे गेला की अर्ध्या जायचा कीर्तनात त्याला नंबर लागायचा भैरवीचा. ते चुकून माझ्या बरोबर आलं एकदा पहिल्यांदाच. लोक म्हणले महाराज गायक. म्हणलं हो गायक आहेत. नाही म्हणा हो म्हणा मी तरी आता. म्हणलं आहेत गायक. बरं बरं महाराज चाल. म्हणलं त्यांची चाल मला माहिती. हा हा त्यांची भैरवी चाल मला माहिती. म्हणलं हे म्हणालो तुम्हाला मी. ती येड पहिल्यांदाच भैरवी म्हणलं. आता तुमच्यासारखं ए भैरव कस काय ते ह्यांना जोरात रोज गातो म्हणला रोज. ते म्हणला गायरा ते रोज गातोस मग शेवटी गातोस. आज पहिल्यांदा आलास काय रागात काय बदल आहे का नाही थोडा. सुरागम मधुराक्षरम ते अलंकारित असावे. षड्विध गीत लक्षणम 6 गुण असले तर संगीत भजन करता येतं. नाही तर मग येरी हरी हरी म्हणा. नामदेवराय म्हणजे तसं बी नाही बरं का तुम्ही तिन्हीची. बाकीच्या उगा हरी हरी मधी मधी करून असं नामदेवराय म्हणले. विठ्ठल विठ्ठल महाराज आता तुम्हाला कलियुग आहे ना. मग काय करायचं नेमकं. महाराज म्हणले आता नामचंदन. बरं कुणी आणलं सुरुवातीला. भागवतामधात विषय महाराज आहे. व्यासासारखे जगात कुणी ज्ञानी नाही. व्यास सर्वश्रेष्ठ ज्ञानी. पण व्यास ज्ञानी खरे पण समाधानी नाही. आणि 2 असे वस्तू की अतिश्रीमंती असल्यावर समाधान मिळेल असं बी काही नाही. बघा तुम्ही भरपूर पैसा असल्यावर समाधानानं जगत असतील असं मला वाटत नाही महाराज. कारण जेवढी संपत्ती जास्त तेवढी आजाराची संख्या बी तिथं जास्त असते महाराज. मला एक जणानं 4 मजली बिल्डिंग दाखवली. 4 मजली. महाराज मी 4 मजली बांधली. म्हणलं चांगलं झालं. मी स्वतः बांधली, मिस्त्री नव्हते. म्हणलं तुम्ही बांधले आमच्या काय वापस बिघडलं. म्हणलं नेलं ते न वरी वाहन वरून कोणा खाली एका चहाच्या कपावर परवडतंय का ते. नेलं ना गपचूप. काय का जोग्याचा मामला हळूहळू मामला काय करावं नाही जाऊ ना. गेलो वरी काय करावं. पुन्हा खाली आणलंय त्यानं. ह्या बघा महाराज ही माझी बेडरूम आहे. बेडरूम. ह्या बेडरूममध्ये ना मी एसी बसवला आहे. म्हणून तुमची चिशी गेली म्हणलं त्याच्यामुळंच. या बघा महाराज हा पलंग आहे ना दिल्लीहून आणला आहे. आणि वरी गादीनं मद्रासून आणलेली. पण ह्या गादीचं वैशिष्ट्य आहे एकदा वरी पडलं ना 3दा वरी जातं माणूस असं. म्हणलं बरं कायमचं वरी जात नाही. आणि मग सगळं झाल्यावर म्हणलं बाबा चल तो झोपा म्हणलं पलंगावर. नाही ना म्हणला महाराज. डॉक्टर म्हणले खाली झोपा.
मग त्या पलंगाला राखेल टाकून फुकानं म्हणलं त्याला नेऊन तिकडं आता. हा आहे का आपल्याला काय रोग गोविंदबा? मला आहे का तुम्हाला काय आजार? अजून मी काय आजार नाही महाराज. हा आपल्या वारकऱ्याला आजार असतं का महाराज? मला सुद्धा कोणता आजार नाही, फक्त एकदा चिवून गेला महाराज. ती माझ्या नशिबाला आला कोरोना, कधीच नाही पण मला आला. आणि कोरोना बी असा नंबरी ते गायकाला झाला नाही, वादकाला झाला नाही, फक्त कीर्तनकार धरले त्यानं. तरी म्हणला महाराज कसं काय? म्हणलं आमचं पुण्य. जन्मोजन्मी आम्ही सापडा सूप केले ते आमच्याकडं. पण कोरोनात मजा होती महाराज. एकटाच रूम मध्ये आराम का मामला आहे. त्या नाकात नळ्या लय भारी आठवत होती. कुणी येत फक्त एवढं मोठं दुःख महाराज जवळ कुणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा. बोल भवानी माते की. आई राजा आईचा काही असं का आलं. लय भगवानराव बेजारी महाराज. आणि आपल्याला रोज अशी गरजेची सवय लागलेली ती एकट्याला करमणानं आणि कुणी जवळ बी ना. बायकोला म्हणलं हे बघ जाऊ दे सगळी परळी सोडून जाऊ दे पण तू तरी जवळ थांब. आहे तुमचं काही खरं नाही तेव्हा. अरे म्हणलं जिवंत आहे, मला काय रोग येत नाही म्हणलं. माही ना महाराज कोणी. आणि पंडित बाबा कोरोनानं माझी हाल कमी झाली पण घरच्या लोकांनी जास्त केली महाराज. कारण एक तर जवळ बी येईनात आणि भाकर बी देईनात. आणि जरी करता भाकर दिली दारातून टाकायचे कमान टॉमी कमान. हो ना महाराज लय हाल हो लय. अहो हे अमोल महाराज मला भेटायला आले कोरोनामध्ये. घरी आले आमच्याकडं. म्हणजे महाराज भेटायला. म्हणलं आता मी मधी म्हणलं बाहेर बोर्डा लावला अंदर जाना मना आहे कारण मधी बकासूर आहे म्हणलं मी. तर म्हणले महाराज पण आता म्हणलं आता बाहेरूनच म्हणजे सफरचंद आणलाय. म्हणलं आता भाकर तर खालून येईल. ते म्हणले महाराज सफरचंद कसा येईल? म्हणलं वरून टाका खिडकीतून. अमोल महाराज ते त्यांनी वरून टाकला पण ती खिडकीच्या जाळीत अडकला. ती इकडे बी येईना माझ्याकडे बी येईना. ते त्यांना म्हणलं महाराज अडकला की. ते म्हणजे आता काय म्हणजे महाराज. म्हणलं हा ना थोडं वरीत चढून थोडं. पण अमोल महाराज चॅप्टर प्राणी. अमोल महाराज म्हणले आता वरी खुर्ची आणावं लागल, त्या खिडकीपर्यंत जावं लागल, आपलं तोंड खिडकीला जाईल. आणि जर जोग्याचे जंतू माझ्याकडे आले तर. मग अमोल महाराजानं काय केलं ते परत बाहेर आले गल्लीत आणि 10-15 जुनी बुटं गोळा केली त्यांनी. आणि त्या बुटानं सफरचंद माझ्याकडे आणला त्यांनी. तेव्हा 10-15 बुटं घातल्यावर ते माझ्याकडे आला. मग मी प्रसाद म्हणून खाल्ला बघा त्यांचा. आणि लय अवघड महाराज. कुणी जवळ नाही, कुणी येत नाही महाराज जवळ का. आणि त्या दिवशी मला कळालं खरंच कुणी साथ देत नाही महाराज. हो नाटक आहे सगळे महाराज. पण मी बायकोला रागा म्हणलं ह्या बघ म्हणलं जाऊ दे सगळं पण आपल्या दोघात म्हणलं शपथविधी झालाय 1983 शपथविधी झालाय म्हणलं आपला. आणि किती जन्म सोडायचा नाही? 7. हा किती जन्म? 7 जन्म. म्हणलं आपण 7 जन्म सोडायचा. मग शपथविधी घेतलाय. चांगला अशी चोपदारासारखी जाडजूड माणसं होती आमच्या लग्नामध्ये महाराज. मग बायकोला म्हणलं बरं आपण त्या दिवशी होमाला फिरलात म्हणलं 7 फेऱ्या मारल्या एवढ्या लोकात एक शपथ घेतली. बरं ती एकदा तरी शपथ जाऊ दे म्हणलं. पण मी तर तेव्हा एकदाच फिरलो म्हणलं. पण तू मात्र दरवर्षी वडसावित्री पौर्णिमाला मी कायमस्वरूपी मिळावं म्हणजे वाडा भावतरीची फिरती दोरा घेऊन असा. काय द्वाऱ्याची रिली करायच्या काय त्या गोंडावळ मारायचे नका. उपयोग काय त्याचा काय सांगा. काय फायदा आहे त्याचा? उगा येड्याचा बाजार आहे महाराज. काही खरं नाही. मग गोविंदबा देवा शपथ त्या दिवशी मला कळालं हे सगळा थोतांडांना. हां रडत येत फक्त हे रडायचं लय नाद आहे. मिळाल्यावर तर लय रडायचं नाद. पण एक विशेष आहे महाराज. पंडित भाऊ तुम्ही लक्ष द्या बारकाईने थोडं. ह्या बघा आपल्याला सिस्टीम असून गायक वादक असून सगळ्या सुविधा असून तरी आपला स्वर कधी कधी जातो. पण महाराज कमालही त्यांचीच. मड्यापाशी कुठल्या सुविधा नसतात ना कुठल्या सुविधात मड्यापाशी. पण काय स्वरात कार्य अगदी महाराज खरेजातून स्वर सडजापर्यंत जाते. तर
लय बरोबर असते अगदी राग आहे त्यांची फिक्स आहेत महाराज मायो माय अहो एखादं चांगला अर्ध इतके रडत आहेत महाराज कमाल आहे रडण्याची मात्र कमाल आहे त्यांची एवढं मानावं बरं मी काय म्हणतो मग माणसं बी काही म्हणून रडतात आणि माणसं गुणानं मरत नाहीत मरणार संध्याकाळी आणि पिरणीच्या तोंडाला लय दळबदरी आवलादी महाराज काही एकतर पिरणीच्या नादानं माणसं दिवसभर तुकडा घातलाय संध्याकाळी जाऊन खाऊ म्हणलं गेले कारभारी गेले पण हे वारा घाला तयार टोडूक 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 काही एवढीशा पटकारानं होतंय काही नाही आमच्या गल्लीत असंच गेलं एक जण संध्याकाळी पोरं म्हणजे जुवा गेला गाठर म्हणली कुठे ती आता आर म्हणलं राम आलो मी आता गेलो म्हणले महाराज ते आता म्हणलं काय करा जागा रात्रभर मी सकाळी लवकर येतो आता लवकर उठतो म्हणलं मी मग गडबडले करतो गल्लीमध्ये आमच्या कारण जुगीन मस्त जुगी सारखे असतोत ना आम्ही त्याच्या मला मड्याची भीतीच वाटत नाही कधी काही म्हणलं मी सकाळी मग सकाळी आलो मी कीर्तन करून 6ला आलो घरी अगोदर घरी गेलो पैसे काढून ठेवले म्हणजे बाटाबाटी होणी म्हणून आपली मग तिकडे गेलो त्यांचं चालूच होतं त्यांचं म्हणलं आता सारखा बरं बाजूला चांगलं चोपदारासारखा एक गाठला म्हणलं आता पहिल्यांदा आंघोळ घालू ह्याला मड्याला मग तुम्ही पहिली कोण धरा मी आली कोण धरतो आम्ही दोघांनी उचलून आंघोळीला आणलं त्या मड्याला त्या 2-4 म्हाताऱ्या महाराज कुठं न्यायलात माझ्या बाबाला म्हणलं देव कार्याला कीर्तनाला का आता कुठं ते का गायक आहे का वादक आहे त्याला इकडं आणायला मग आणलं तर जमतंय तुम्हाला सांगा काय गायक का वादक आहे ती बरं ती आता मी कशामुळे सांगायलो हे सगळं थोतांड आहे विठाल विठाल मग महाराज ज्ञान भरपूर पण समाधान नाही नारद महर्षी भेटले नारायण नमो नारायण नारायण असं म्हणले महाराज या का गुरुजी काय उदास आहेत का म्हणले हो ना महाराज मनच लागत नाही हो म्हणले का कुणाला माहिती सगळे माझ्याकडं त्यावेळेस नारद महर्षी सांगितलं गुरुजी तुमचं समाधान होणारच नाही ह्याच्यात कारण का यात फलम नास्ति तपसाम न योगेन समाधीन तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कलयुगा माझी करावी कलयुगा माझी करावी नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलयुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे देन नारायण देईल भेटी येन नारायण कलयुगा माझी करावी कलयुगा माझी करावी कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलयुगा माझी करावे कीर्तन नारायण देईल भेटी नारायण नामाची खूप मोठी ताकद आहे महाराज तुम्हाला प्राप्तीचं करून घ्यायची असेल महाराज म्हणले कलियुगामध्ये करावे कीर्तन बरं का कलियुगामध्ये महाराज म्हणजे वेळ कमी आता शतगणी लेते अर्ध पुण्यामध्ये बालत्व पीडा रोग आणि क्षय मग एवढ्यातून काय भजनाशी उरले ते पाहे का महाराज म्हणजे एवढ्यातून काय उरणार आहे आता मग तुम्हाला ह्या कलियुगामध्ये इतर जे साधन आहेत आता चालणार मग सगळ्यात मोठं साधन अभंगाच्या पहिल्याच्या राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
मंत्र आहेत, 3. कोणते मंत्र आहेत? रामकृष्ण हरी. महाराज म्हणजे हे 3 मंत्र आहेत, ह्यानं समाधान होईल तुम्ही असं म्हणतात, मोक्ष मिळेल तुम्ही असं म्हणतात. पण महाराज एक सांगा, राम कृष्ण आणि हरी हे जे 3 मंत्र आहेत नेमके ह्या जगात आणले कोणी नेमके? म्हणजे आम्हाला नाव घ्यायला अडचण नाही, पण ह्याचा करता कोण आहे ह्याच्या पाठीमागं? महाराज म्हणजे ही निराधार योजना नाही. संत जी बोलतात आधारभूत बोलतात, निराधार योजना नाही. आणि ते गुरुवर्य प्रल्हाद शास्त्री दैठणकर सांगायचे आम्हाला चातुर्मासात. त्यांनी म्हणायचे, मी 12 वर्षे त्यांच्याकडे चातुर्मास केले, विचार चंद्रोदय वगैरे. तर त्यांचं एक वाक्य जबरदस्त असतं. त्यांनी म्हणायचे, प्रश्न करताना प्रश्न हा प्रश्नच असावा, ह्याचा विचार करून विचारावं, विचार करून प्रश्न करावा. नाहीतर तोच प्रश्नकर्त्याला प्रश्नात पाडल्याशिवाय राहत नाही. मग आपण एखाद्याला विचारत होते, विचारत असताना त्याला आधार आहे का काहीतरी? आपल्याकडे सगळं निराधार योजना असते महाराज, आणि जर एखाद्याला आधार असेल, योग्य जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर योग्य मिळेल. बरोबर आहे गोविंद बाबा? आता तुम्ही शास्त्रीय संगीताची राजे आहेत, तुमच्याबद्दल कोणताही राग, मी एखादा म्हणलं गुरुजी मला एक रागाबद्दल माहिती पाहिजे, तुम्हाला कोणता राग आहे त्याचं नाव माहीत नाही, त्याचा कोणता प्रहर आहे गाण्याचा ते माहीत नाही, मग तुम्ही काय म्हणताल? अरे म्हणले महाराज निदान गुणगुण तर करा त्या रागाची, मला सांगता येईल. मग साधारण त्या रागाचं नोटेशन गाण्यापुरतं कोटेशन तरी माझ्याकडे असणं गरजेचं आहे का नाही? आता काहीच नसल्यावर काय म्हणून सांगते? आता त्यांना म्हणलं गोविंदबा मला एक राग सांगा. म्हणजे कोणता? बरोबर गुरुजी. तुम्ही अगदी आता तेवढं आम्ही नोटेशन गायलं, तुम्ही केदार बरोबर सांगितला. गुरुजी आता अजून एक राग तुम्हाला विचारतो, ते मला माहीत नाही, त्याचं उत्तर जर असं दिलं तर आता गुरुजी आता तुमचा वेळ सुरू होतो. घेऊ का कॉम्प्युटरला तुमचा प्रश्न? हॅलो कॉम्प्युटर, घेतला तुमचा प्रश्न. तुम्हाला लाईफलाईन सुद्धा मिळू शकेल, तुम्ही घरी सुद्धा विचारू शकता, त्याची बद्दल काही अडचण नाही. तुमचा प्रश्न, हॅलो ऑन करू कॉम्प्युटर, ऑन. हां आता तुमचा वेळ सुरू झाला. आता तुम्हाला प्रश्न आला, कदरूड म्हणले पैसे माझे घे, अगोदर काळं पांढरं करीत होत. आधार तर पाहिजे ना त्याला, आधार पाहिजे ना. काय सांगते असं म्हणल्या, त्याला काय पाहिजे? आधार. तसं नाथबाबाला जे प्रश्न विचारलाय, निराधार योजना नाही सांगणारे नाथबाबा आहेत. नाथबाबा म्हणले महाराज मी तुम्हाला 3 मंत्राची उत्तर देऊन टाकणार. पहिला जो राम मंत्र आहे, हा राम मंत्र भगवान शंकराने इथपर्यंत आणलाय, आणि भगवान शंकरापासून तो गहिनीनाथापर्यंत आलाय. महाराज लक्षात घ्या, आपली गुरु परंपरा काय सांगते. मग गहिनीनाथापर्यंत हे 1017 पर्यंत कालखंड ह्यांचा होता पृथ्वी तलावर. कोणती इसवी सनपर्यंत? 1017 पर्यंत. 1017च्या कालखंडामध्ये सर्व नाथपंथांनी आपापल्या संजीवन समाध्या घेतल्या सर्वांनी. पण राहिला प्रश्न कोणता? गहिनीनाथ बाबाचा. गहिनीनाथाला सांगितलं तुम्ही सर्वजण चाललात, समाधीस्थ होतात, पण माझा काय विषय? त्यांनी म्हणले तुम्हाला अजून 200 वर्ष थांबावं लागेल. किती वर्ष? 200. म्हणले का? त्याचं कारण आहे तुम्हाला कुणीतरी समोर मिळाल्याशिवाय तुम्हाला इकडे येता येणार. मग 1017 पासून 1212 पर्यंत गहिनीनाथ महाराज पृथ्वी तलावर होते. महाराज कुठं? त्र्यंबकला. ज्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज आले आळंदीवरून शुद्धीपत्रासाठी पैठणला, मग त्यावेळेला भगवान परमात्मानं विचार केला आता हीच वेळ आहे गहिनीनाथ महाराजाकडे नेण्याची. आता निवृत्तीनाथाला आता न्यायचं कसं? मग भगवान म्हणले आपण एकदा, भगवान परमात्मा 2दा वाघ झालेत, भगवान परमात्मा 2 वेळेला वाघ झालेत, भगवान परमात्मा 2 वेळेला स्त्री झालेत, आणि भगवान परमात्मा 1 वेळेला वस्त्र झालेत. एकदा साडी झाले, 2 वेळेला स्त्री झाले, आणि 2 वेळेला वाघ झालेत. पहिल्यांदा वाघ झाले
गहिनीनाथ महाराजासाठी. का? कारण निवृत्तीनाथाला त्यांच्या दरबारात आणण्यासाठी त्यांना वाघ व्हावं लागलं आणि वाघ मागं लागल्यामुळं निवृत्तीनाथ आपल्या अंगावर घेतला वाघ आणि बरोबर भगवंताने त्यांना गहिनीनाथापर्यंत मग गहिनी प्रसादे आणि निवृत्ती दातार. आणि दुसऱ्यांदा एकदा वाघ झाले ते आमच्या परळीसाठी महाराज, जगमित्र नागा महाराजासाठी. दोनदा जगमित्र नागा महाराजासाठी वाघ झाले भगवान. पण कारण प्रसंग येत असा होता, महाराजांना त्या सुभेदारानं अडवलं परळीच्या. त्याने म्हणले महाराज आपल्या मुलीचा विवाह सोहळा आहे, आणा एक वाघ धरून. आता महाराज म्हणले आता वाघ कसा आणता येईल आता. तरी पण आता ते सुभेदार म्हणल्यावर त्याला काय. महाराज बी निघाले पण ते गेली टिकडीवर पुन्हा त्या. महाराज म्हणले आता कुठं जावं, तिथंच बसले महाराज भजन करत. मग महाराज म्हणले आता तिथं भजन केल्यावर भगवान म्हणले, त्याची दोन कारणं आहेत महाराज, परळी महात्म्य ग्रंथामध्ये कथा आहे त्या. कारण पांडुरंगाला परळीची वारी करायची होती, पहिलं कारण आहे. पण भगवंताला लागतं निमित्त. मोठे माणसं निर्निमित्त कुठं बी येत, त्यांना लागतं काय निमित्त. मग पांडुरंगाला विचार केला आपल्याला वैद्यनाथाची वारी करायची, वैद्यनाथाच्या दर्शनाला मला जायचंय, पण कोणीतरी आमंत्रण करणारा पाहिजे ना. असं बराच कालखंड वाट बघू लागले महाराज पांडुरंग परमात्मा. हां, आता वैद्यनाथानं त्यांची वारी केली हे बऱ्याच ठिकाणी, पण पांडुरंगानं वैद्यनाथाची वारी केली महाराज. ही परळी महात्म्य ग्रंथामधली कथा आहे. मग ज्या वेळेला भगवान परमात्मा त्या टेकडीवर आले जगमित्र नागा महाराजाकडं, म्हणले महाराज इथं, म्हणले वाघ पाहिजे ना. म्हणले एक काम करा, मग आता एकदा झालो होतं म्हणले वाघ, अजून एकदा वाघ होतो. म्हणले नाही नाही भगवान, तुम्ही वाघ झाल्यावर तुम्हाला न्यायचं कसं, काय नाही म्हणले, कीर्तनाचा उपर नाही ना. त्यांनी म्हणले भगवान तुम्हाला धरायला आमची काही ताकद नाही. का? तुम्हाला धरणारी एकच बाई म्हणली आमच्यामध्ये, धरीला पंढरीचा आणि गळा बांधून या. फक्त त्याच माऊलीची हिंमत आहे, बाकीच्याची हिंमत कुणाची. महाराज म्हणले टाकानं कीर्तनाचं उपरणं. आणि मग पांडुरंग परमात्मा त्या टिकडीवर निघाले, पण वाघ होऊन आले महाराज. परळीमध्ये भगवंत वाघ होऊन आले, म्हणून आमच्या परळीमध्ये वाघाची संख्या जास्त आहे. रात्री 10च्या नंतर बिबटेच असतात महाराज, बिबटे वाघ सरळ आहे. ते काय अडत आपण लादायची काय आपलं आहे काय सांगितलं असं काय लय वाघ महाराज. काय काय इतका ताण, मला तर लय ताण, अवघड आहे खेळ. कशामुळे सांगायलो, गहिनीनाथ महाराज हे 1017 पृथ्वीतलावर होते आणि त्यांचा जन्मही त्याच ह्याच्यामधला आहे महाराज. काल त्यांचा जन्माचा बी काळ वेगळा महाराज. गोरक्षनाथाच्या हातानं आणि एक चिखलाचा पुतळा तयार करत असताना आणि संजीवनी मंत्राचा जप चालू असताना ह्या बाबाचा अवतार झाला. मग सगळा अवतार कसा आहे, गहन आहे. आणि गहन अवताराचं नाव गहिनीनाथ आहे. विठाल विठाल. मग पहिल्यांदा जे मंत्र आणला हे कुणाचा आहे, भगवान शंकराचा मंत्र आहे. ते म्हणले महाराज याला काय पुरावा, त्याचं एक कारण आहे. भगवान शंकर पहिलं राम मंत्राचे भजनाची पद्धत त्यांनी पहिली आणली. भजन करी महादेव भजन करी महादेव, भजन करी
रामप्रभूचं भजन आणणे भगवान शंकर आहेत, पहिले आणलं त्यांनी. कारण काय, पद्मपुराणामध्ये एक कथा आलेली चरित्र आहे पद्मपुराणामध्ये, आणि ह्या दोघांचा संवाद आहे, भगवान शिवजी आणि पार्वती माता. तर पार्वती मातेचा प्रश्न आहे शिवजीला की तुम्ही ज्या चिंतनानं एवढे तत्पर आहेत, ज्या चिंतनाने एवढे समाधानी आहेत, ते नाम कोणतं आहे? त्याला पद्मपुराणामध्ये भगवान शिवजीने उल्लेख केला आहे, श्रीराम राम रामेती रामे रमे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. पार्वतीला मातेला सांगितलं सगळ्यात श्रेष्ठ जर नाव असेल तर कोणतं? रामनाम आहे. आणि त्या रामनामामुळं मी समाधानी. म्हणजे पहिल्यांदा राम मंत्र कोणी आणला? भगवान शंकर. लोक म्हणले महाराज भगवान शंकराने आणला, ते सेवपंताने घ्यावं, भजन करावं. आम्ही वारकरी इथनं म्हणले, आम्ही वैष्णव आहेत, आमचं आणि त्यांचं काय संबंध? त्याने सांगितलं मुळात भगवान शंकरच पहिले वारकरीत. पंढरपूरची पहिली वारी जर केली असेल तर कुणी केली? भगवान. ओम नमो शिवा आधी आणि कावडी घेतली खांदी. एवढंच नाही, पंढरपूरमध्ये रावळामध्ये पहिल्यांदा काकड्याचं भजन केलं असेल भगवान शंकराने. रंभादिकणाचा ते उभ्या जोडोनी हात, जोडोनी हाता त्रिशूळ डमरुगे उन्हाला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरुगे उन्हाला गिरजेचा कांत. उभ्या जोडोनी हात, जोडोनी हात, जोडोनी उन्हाला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरुगे उन्हाला गिरजेचा. रंभादिकणाचा ती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरुगे उन्हाला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरुगे उन्हाला गिरजेचा कांत. रंभादिकणाचा ती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरुगे उन्हाला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरुगे उन्हाला गिरजेचा. पहिलं काकड्याचं भजन भगवान शंकराने केलंय महाराज. काकड्याचं भजन हे सर्वश्रेष्ठ भजन आहे, पण त्यालाच मार्केट आपल्याकडं कमी सध्या. काकडा म्हणजे घे काकडा. मी पहिल्यांदा का नाही लटपटे बाबा म्हणले इकडे ये. त्यावेळी सप्ती बी नव्हते महाराज एवढे. उगं कुठं तरी कोणतं तरी सप्ताह असायचा. महाराज म्हणजे तू एक काम कर, तू काकडा पाठ कर आणि ज्ञानेश्वरी पारायण करी जा म्हणले, तुला कुणी बोलली जाईल, पण काय कर अगोदर काकडा आणि ज्ञान. माझ्याकडं दोन कामं चांगली 15-20 वर्षे केलं मी काम. माझ्याकडं कामं दोन, सकाळी काकडा आणि पारायण, आपलं दोन कामं. पण इतका आनंद होता महाराज काकड्यामध्ये, पण एकटाच असायचा मी. वाजवाय बी कोण नाही. एखादं म्हणायचं मी येतो महाराज वाजवाय सकाळी, म्हणलं हो उठवा येऊ का? कुठं झोपणार आहेत म्हणायचे? ह्या रूममध्ये. पण ते बी वागलंय चालू, झोपताना इकडं झोपणार, उठायच नाही कोणी. आणि ते पहिलं संगीत बांधण्याचा काळ होता गोविंदबा. जवळपास कीर्तन झालं 12पर्यंत की पुन्हा 12 ते 3 संगीत भजन चालायचं. आणि सगळं लक्ष डोकाचं तिकडं संगीत बांधणं. आमच्या काकड्याला कोण नाही रे, एकटा जोगी बॉम्बलायला कवर बी आपलं, कोणी मागं नाही पुढं नाही. एवढंच नाही महाराज, कदरून मला सिस्टीमसुद्धा लावून देत, माईकसुद्धा लावून देत नव्हती महाराज. तरी एकदा तुला त्यांना वाटत एकटंच बोंबलं ते काय करे, ह्याला माईक आपला आरडाव गपची बी एकट्यानं. पण मी एकदा भांडलो त्यांना, म्हणलं तुमचं काय अडचण? म्हणलं द्याल म्हणलं लावून, सप्त्याला लावले ना तुम्हाला, मग काय अडचण आहे? ते मला मारा एकटे तरी काय करायचं माईक. पण त्याला झोपेतून उठल्यामुळे त्यांना राग आला. त्यानं रागाच्या भारात 10 माईक लावून दिले. राग हा मला काकडा 10 माईक लावले. मग साधा काकडा होईल 10 माईक असला जोरात काकडा केला 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. मग सकाळी चहा प्याय गेलो एक जणाकडं, म्हणजे जय म्हणले महाराज आज काकडा केला नाही. अहो म्हणलं आज तर 10 माईक आहेत म्हणलं 3 वाजल्यापासून. अहो महाराज ऐकूच म्हणून झोपला असता. त्यांच्या घरचे म्हणजे महाराज आम्ही सगळेच जागेत, आवाजच. अहो म्हणलं 10 माईक आहेत हो. ते बघितले त्यांनी, माईक 10 होते पंडित बापनी, एकाला वायर नव्हतं मागं, नुसतं आड केलेले थोडे. हे आमचे काकड्याची हालतावा महाराज. विठ्ठल विठ्ठल
असा मेळ असल्यावर काकड्याला कसा आनंद दिला. हा सकाळी सकाळी 3ला उठावं असं एवढा जोड उगं म्हणायला होत नसते असं, पण म्हणाय काय अडचण आहे. असं एवढं पंडित बाबा वाजवेला म्हणल्यावर हा राम कृष्ण हरी हे जय राम कृष्ण हरी रूपपादालोचनी सुख झाले ओ सासनी तो हा विठ्ठल बरवा तो आवाज वचन ऐका कमळापती माझी रंकाची विण कर जोडितो कथे काळी आपण असावी तुझ पाहता सामोरी दृष्टीनं पिरे मागा माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरीराय तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावन एवढा करा उपकार सांगा. किती मस्त वाटत, किती मस्त वाटत मला. अहो काय काकडा बघायचंच काम नाही म्हणून कुणी ऐकायचे काकडा आहे. महाराज म्हणले हे 2 काम करी जा का, आणि त्यांनी सांगितलं अरे काकडा म्हणजे भगवान शंकर ऐकत असतात म्हणले काकडा, म्हणून तेव्हापासून काकडा नादच लागला आपला काकड्याचा. म्हणून ही काकड्यात म्हणून पहिलं काकड्याचं भजन कुणी केलं, भगवान शंकरांनी पहिली वारी केली त्यांनी. नाथ महाराज म्हणले पहिले वैष्णव सुद्धा एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. म्हणून राम मंत्र त्यांचा असल्यामुळं आपल्याला घ्यायला काही अडचण. म्हणले महाराज चला भगवान शंकराचा राम मंत्र आहे आम्हाला बी काय अडचण नाही, पण महाराज दुसरा जो मंत्र आहे कृष्ण हे कुणी आणला. म्हणले ती बी त्यांचाच आहे. कसं काय बघा गुरु परंपरा काय सांगते. आदिनाथ उमा मच्छिंद्राला आदली तिची प्रेम मुद्रा पूर्ण कृपा केली वैराग्य तापला ठेवा जो लादला निर्द्वंद्व निशंग सुखानंद हृदय विरक्तीचे पात्र येऊनी सम्यक निवृत्ती गहेनी कुळ हे पावन कृष्ण नामे छान नावा नाही भगवान शंकर कुळ हे पावन म्हणजे कृष्ण मंत्र सुद्धा कोणाचा आहे भगवान शंकराचा. म्हणले महाराज आम्हाला पटलं बरं का, आता 2 मंत्र तर भगवान शंकर, पण तिसरा जो मंत्र आहे ना हरी हे कोणाचा आहे. हरी 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 मंत्र से वाला हरी 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 मंत्र से वाला वनती देवा मोके पिचोका. काय कळायला काय होतं, सगळं झाल्यावर एक गायक मला भेटले
बैठकीमध्ये कीर्तन झाल्यावर महाराज एक प्रमाण म्हणणार होतं, म्हणलं गंगा पूजनाला या आता. राहू द्या म्हणलं, आता बेजार होऊ नका. आता कोणते का मोसममध्येच गिर पडतात ना गाडीला, मोसम कटल्यावर काय उपयोग आहे त्याचा. आणि खरंच असं तर मी रोज सांगतो, भजनात आणि भांडणात हे चपळ लोकांचंच काम आहे महाराज. हे निबळट लोकांचा धंदाच नाही महाराज. हे असं भजन धड 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 केलं तर भजन आहे काय हो गे चेवट पडो. मला कोणी मानाच म्हणलं नाही, तो युवाईस माझा का काय माईक वार पडून घ्यावं लागते, त्याचं नाव भजन्या महाराज. उगच काय काय माणसं येऊन उभा राहत येतं. त्या लक्ष्मी असतात का ना आपल्याकडं, त्या भाद्रपद महिन्यात त्या दोघी जणी असतात का ना आपल्याकडे, त्या दोघी जणी किती बी खाऊ घाला ताटलेल्यात, गोळे खाऊ घाला, पोळ्या खाऊ घाला, जिलेबी खाऊ घाला, अशाच करायला. आणि ते दोघं जण पुढी बारके पिलवंड. आमचं पिलवंड सारपलं एकदा कुठं गेलं की पसाऱ्यात. ते आमची जगदंबा म्हणली पिलवंड आणा. मला वाटलं असेल ते 70-80 रुपयाला, ते 1200 रुपयाला. ते मी म्हणलो नको, अख्खं कीर्तन चाललं म्हणलं त्याच्यामध्ये आपलं. नाही आणलं, आलो घरी वापस. बायको म्हणले आणलं का पिलवंड, अगं लय महाग आहे म्हणलं. ते नाही आणलं. मग आता पुढे मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस त्याला. का खायला चांगलं असतं बाबा. आणि काय मी गोळी करंजन ला काय बेजार होत्या 3 दिवस. आणि त्या नुसत्या बघायलेल्या. अहो एक गोळा घेतला, त्या लक्ष्मी पोडला नाश्त्याला खावा तरी म्हणलं आपलं मी ताजा होता हो. मग घेतला हातात, घेतल्यावर आमची बायको नका म्हणलं मरतीस का काय, नका माया नका नका लक्ष्मी आहे त्या लक्ष्मी आहे म्हणलं. त्या मुख्या लक्ष्मी आहे ते बोल का लक्ष आहे खाऊ देऊन घ्या का मला. बरं जे खात आहे त्याला का देत नसेल बरं मला सांगा बरं माऊली. आता मग आता मी बिस्किट पुडा खाऊ शकतो, तुम्ही आणून द्या बघा. नाही पण तुम्ही आता बिस्किट देणारच नाहीत, फक्त आजारी पडू द्या. का काय खा, आजारी पडल्यावर मी पाहायचं आणि घरच्या लोकांनी खायचं महाराज. सगळं ते जे खात आहे त्याला द्या जाऊ महाराज. आता तरी आता स्वयंपाक सुधारल्या, हे पुरणपोळी आणि रस महाराज कसला भारी कार्यक्रम. पहिलं नव्हतो महाराज, लय हार हार महादेव होता पहिला. पहिल्या चपात्या नाही चपातो असल्या जाड. मी जेवायला गेलो, म्हणलं काकू मला अर्धी चपाती आणा. त्या बाईनी 2 पोरं पाठवली आणायला चपाती. मी म्हणलं काकू मुलं कुठे गेले, म्हणल्या चपाती आणायला. म्हणलं दोघं कशाला, म्हणल्या काल तिघाला उचलली नव्हती. म्हणलं ती चपाती का तिची आज सासू मला हेच कळलं ना. मग एवढी जाड चपाती महाराज ठेवली ताटात, खाल्ली गपची. पण काय करावं नाही खाऊन जेवण झाल्यावर बाई म्हणली महाराज काय का असा ना वारकरी काही बी खातेत, ते का वगार आहेत का हलगट आहेत का काय बोलायची भाषा. कम नवल वाटतं ह्यानं, इतकं विचित्र बोलते. आता चल आता वेळ झाला आपला, मी वेळ जास्त घेत बी नाही. चल सांगतो. एखादं लेकरू रडावं आणि आम्ही त्या घरी जावं, लगेच ते बाई म्हणणार गाबास बाळ्या गाबास बाळ्या महाराज आहेत. महाराज महाराज म्हणजे काय भूत बंगला आहे का काय, हे काय भेडवायची पद्धत आहे बाई. गाबास बाळ्या महाराज धरून नेतील. महाराज लेकर धरून न्या, तुमचे धरून न्या, पण आमच्या घरातला उतडा सोडायचा कुठे नेमका आता. हा धरून न्या आहे का येड्याचा बाजार, धरून न्या. आता आणि त्या लेकरामुळेच मी कदरून आलेला असतो महाराज. मी घरचे सुद्धा लेकरं घेत नाही मांडीवर. उगं बाहेर तुमच्या 10-5 रुपयामुळं घेतो. काही लेकरं बळच मांडीवर येतात महाराज. एक लेकरू माझ्या मांडीवर आलंय 80 किलोचं. उठता उठना ते म्हणलं बाळा उठ, उठणार उठणं म्हणलं पांढऱ्या माझ्या मांड्या म्हणजे आवताच्या दांड्यात का काय उठणं म्हणलं. आणि लेकरं बी धड नाही तो मांडीवर घेण्यासारखे महाराज. एक डोळा हेकना की दरबी द्या काय लेकर. काही लेकर भूक वाटत नाहीत. माझ्या पिंट्याच्या हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या. एवढो काय ते लेकरं महाराज. एक जणांना तळ हातात आणलं लेकराला माझ्याकडे, महाराज याला आशीर्वाद द्या. म्हणलं चिमणीचं आहे का कावड्याचं आहे बरी डोकं. याला काय आशीर्वाद टाक म्हणलं नादाडात नेऊन द्याला तिकडं डोस केला ताण ये ना. कारण
काय ते लेकराला आशीर्वाद द्यावा आणि काय उपयोग आहे त्या लेकराचा तरी आता ते राहिली पण नाही. आता माहिती आता बंद झाली ते बारशे कार बंद झाले महाराज. बारशे करण्याची लेकरच राहिली नाहीत महाराज. आता एवढं लेकरू काय त्या पाळण्यात टाकायला महाग आहे महाराज. आता एवढंसाच पाळणा झाला आता ते डुबुक 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 डुबुक. आता काही दिवसानंतर पाळणा बंद होणार आहे. लेकरू रडायला लागलं की त्याला भगुन्यात टाकणार, डायरेक्ट भगून हलवायचं असं मस्त. काय हे आता ते बारसं बिरसं सगळं बंद झालं. आता काय राहतं कुठं तरी आता होतं बारसं बंद झालं ती बरं झालं महाराज. आणि आमच्या गल्लीत बारसं होतं आता परळीमध्ये. मला बोलिलं त्यांनी या म्हणल्या महाराज बारशाला. म्हणलं काय वहिनी बारशाला कोणी काही देत नाही काही नाही, आपल्याला फुकट सवय राहिली नाही कुठं जायची. या म्हणल्या देऊ 10-5 रुपये या. गेलो ना मी बारशाला. काय महाराज सजावट मेकअप चालय ना. हा मेकअप वगैरे पद्धतशीर काय महाराज. ते पाळणा डेकोरेशन 2 घंटे त्यांच्यामध्येच चाललं. म्हणलं वहिनी उरका लवकर मला कीर्तनाला जायचं आहे. त्या म्हणल्या महाराज सगळं तयार झालं आहे, आम्हाला पाळणाच पाठ नाही, तुम्हाला येतं आहे का. म्हणलं मला नानाने एक शिकलं आहे म्हणलं पाळणा. म्हणल्या म्हणा. मग मी 200 रुपये घेतले आणि मी पाळणा म्हणला. पहिल्या दिवशी बाळ जन्मलं पाळण्यामध्ये ते पालतग झालं. 4 जणींनी उतान केलं झो बाळा झुरे झो. दुसऱ्या दिवशी जन्मलं बाळ त्यानं मला मागितले केळ, मी त्याला दिले रताळ. त्याच्या जन्माचं झालं वाटोळ झो बाळा झुरे झो. मग मी पाळणा मानला सगळा. ते तेव्हा ते बारसं झालं सगळं त्यांचं. असा प्रकार असते महाराज. तर आपला वेळ झाला. विडोबार कुमाये वेळ म्हणजे वेळ. आणि नानाच्या दरबारामध्ये नाना म्हणले वेळेतच कीर्तन. नाना वेळेतच कीर्तन करतात महाराज. नानाचं एक स्वभाव सध्या तरी मला आवडणारा महाराज. महाराष्ट्रात एकमेव महात्मा तेवढाच आहे सध्या. वेळेवर येणार आणि वेळेवर कार्यक्रम संपणार. त्याची अडचणसुद्धा चालू झाला म्हणून सर जय विठ्ठल असते महाराज. हो चालू झाला म्हणून सर जय विठ्ठल. आणि खरं आणि त्याचे खरं बी ते महाराज. ते म्हणजे बरं आता अजून डोसक्याला ताण करायचे ना करा. आणि खरं नाही तर उगा काय काय महाराज लयच बोर करतात गोविंदबा. आता आपल्याला वेळ दिला 8 ते 10चा. आता गुन्ह्या 10पर्यंत बसावं का नाही. बरं 10:30 वाजले हे का 10-5 जास्त ना कारण. पण उगाच 10:30 मी अजून तुमचा अर्धा तास घेणार आहे नका. बघा गाडी धारण बघा धंदा तिकडं. हे अर्धा तास म्हणलं घरी जा बायका लेकरं उठवा आणि हे अर्धा तास त्यांना सांगा म्हणलं आमचा उद्धार झाला म्हणलं एवढ्यामध्ये. आता इमाई नेले की नाही ह्याला ये ना करा. आता जाऊ द्या त्या आले तर गोंडस देवासारखे गंधारवासारखे सगळे. आता टोटवी सगळ्या. आता उगं 10च्या पुढे गेल्या निवड महाराज खोडा आल्यासारखे कांसासारखं होतंय महाराज काम. त्याच्या आणि बरं काय पुन्हा बोर होतंय कार्यक्रम. मला झोपल्यालाच बी राग येत नाही. अजून सांगतो तुम्हाला, तुम्ही झोपलात तरी मला त्याचं काही दुःख नाही. कारण झोपणाऱ्या माणसाला रामायण सांगायचा लय नाद. मी आज बी भारत रामायण सांगतो महाराज. पहिलं काय गोविंदभाऊ स्वरात वाचक स्वरात वाचक होते, सांगायला मजा येत होती महाराज. आता निवड आपलं वर्तमानपत्र वाचायला सगळं वाचते तर काय सांगावं त्यांना. आणि पहिलं वाचक आहा हा श्री गणेशाय नमः. सावधायकता रामायण चारी मुक्ती येती शरण. करिता नित्य नामस्मरण ब्रह्म परिपूर्ण स्वय होती. असं स्वरात वाचल्यावर आमच्या रामायणाला सगळी डायनामा गेलेली, बॅटऱ्या उतरलेली, सिम कार्ड नसलेली. चला रामायणाला या यायचे भिताडाचे कवली जे धरायचे. असं स्वरात वाचल्यावर पहिल्या ओवीला पोहोचले मुक्कामाला बिचारे. आम्ही गळा फाटतोच तर प्रभू रामचंद्र भगवान काय तुम्हाला सांगायचं ते सांगा. ह्यांना काही देणे घेणं नाही. आणि आम्ही ह्यांच्याकडे बघणार त्या शेवटच्या उभीला एका जनार्दना शरण पुढे रम्य रामायण.
वाघ झोपलेली. एक जण म्हणून बाबा म्हणलं उठा. कशाला? म्हणलं आरती आहे. कोणाची? म्हणलं माझी. होती आरती. आणि आरती झाल्यावर ते बाबा म्हणले महाराज नाही लवकर रामायण संपलं. रात्रभर वस्तू माड्याला राखणी तर आता दुसरा अंदाज नाही काही मला. आता असला कार्यक्रम असतो म्हणून मी वेळ काही जास्त घेत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पट्टीवडगाव पाठीमाग दगनवाडी. कूलर चालू करा सगळेच आता. सगळेच चालू करा. एका